संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा उभा रिंगण सोहळा जो आहे तो पंढरपुरातील विसावा येथे पार पडतोय। आपण पाहतो या ठिकाणी संत तुकारामांचं जे काही अश्व आहे या अश्वाचा रिंगण सोहळा जो आहे त्या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळतो। आपण पाहतोय पाठीमागून हा अश्व जो आहे तो दौडत आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो वारकऱ्यांकडून मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहतोय तुकाराम महाराजांचा उभा रिंगण सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय। खरं तर या वारीच्या गेल्या 21 दिवसाच्या प्रवासांमधील हे शेवटचा रिंगण सोहळा जो आहे तो या ठिकाणी विसावा म्हणजेच पंढरपुरातील इजबावी या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी हा रिंगण सोहळा जो आहे तो पार पडतोय। आपण पाहतोय वारकऱ्यांचा अलोट असा महासागर या ठिकाणी लोटलेला पाहायला मिळतोय। जिथवर आपली नजर जाते तिथवर या ठिकाणी वारकऱ्यांनीच संपूर्ण जे दुथरबा रस्त्याच्या उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि हा उभा रिंगण सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर गेल्या 21 दिवसांपासून हे पावलं जे आहेत ती पंढरीच्या दिशेने येत होती आणि याचं वेळोवेळी कव्हरेज जे आहे TV9 च्या माध्यमातून आपण करत होतो। आज हे संपूर्ण वारीची जी काही पावलं आहेत ती या ठिकाणी आता पंढरी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज हे शेवटचं रिंगण आहे या वारीमधलं या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहतोय दूरवर हा उभा रिंगण सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळतोय। खरं तर गेल्या 21 दिवसांपासून या वारकऱ्यांचा प्रवास सुरू आहे। हरिनामाच्या गजरामध्ये 21 दिवस हे वारकरी अनवाणी पायाने या ठिकाणी या पंढरीच्या दिशेने येत होते। आपण पाहतोय अश्व जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे। तुकाराम महाराजांची ही पालखी आहे, या ठिकाणी हा रथ आहे पालखीचा। या अश्व जो आहे तो या ठिकाणी या आपण पाहतोय कशा पद्धतीनं दर्शन जे आहे पादुकांचं तुकाराम महाराजांच्या ते या ठिकाणी हे अश्व दर्शन घेत आहे आणि रिंगण जे आहे ते पूर्ण झालेला हा संपूर्ण सोहळा TV9च्या माध्यमातून आपण पाहतोय। आणि एकंदरीतच गेल्या 21 दिवसांपासून सुरू असलेला हा प्रवास आज पंढरपूरच्या वेशीवरती दाखल झालेला आहे आणि काही वेळामध्ये या ठिकाणी पालख्या ज्या आहेत त्या आपल्या मठामध्ये ते विसावतील आणि उद्या आषाढी एकादशी निमित्ताने या ठिकाणी नगर प्रदक्षिणा जी आहे ती पार पाडून ही वारी जी आहे ती पूर्ण करतील। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांचा जनसागर जो आहे तो आज या पंढरी नगरीमध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन विनोद उमरावसह सागर सुरवसे, TV9 मराठी, पंढरपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।